वस्तु तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काही मी तुला देतो. का लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टी साताची भेस तू कळत नाही, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्यमानी तुम्ही शब्द देवपुत्राचे, का ते त्या सत्याहून नाहीच्याच दुसरे. आमेन. हालेलुया. संत जिवंत देवाचा जिवंत पुत्र आपल्या समोर आहे. तो आपल्यासाठी इथे उपस्थित आहे, अल्तारावरती उपस्थित आहे. ईश्वर सतत आपल्याबरोबर असतो, त्याचं ते प्रतीक आहे. आपण प्रत्येक गुरुवारी त्याची स्तुती आराधना आपण करत असतो. आणि म्हणून आजपासून पुन्हा एकदा आपण जिवंत देवाचा जिवंत पुत्र जो आपल्यासाठी पवित्र साक्रामेंटामध्ये हजर आहे आणि इथं त्याची आपण आता स्तुती करूया, आपण त्याची आराधना करूया. थँक्यू लॉर्ड. प्रेज जीसस. धन्यवाद येशू. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंचावतो. तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. थँक्यू लॉर्ड. प्रेज अँड प्रेज यू लॉर्ड. आमेन. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेजण घरामध्ये लॉकडाऊन स्थितीमध्ये आहोत. अनेकांच्या जीवनामध्ये भीतीचं वातावरण आहे. अजून बाहेर पडण्यासाठी आपल्याला भीती वाटते. पण अशा स्थितीत देखील प्रभू आपल्या सोबत आहे. येस लॉर्ड. इर्मया संदेष्टामध्ये प्रभू आपल्याला सांगतो, माझ्या दृष्टीसे काय पडत आहे, हे दहशत बसली आहे म्हणून मागे फिरत नाहीत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत. चहूकडे भीतीच भीती आहे असे परमेश्वर म्हणतो. आणि होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज सगळीकडे भीतीच भीती आहे. तरी देखील आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. म्हणून आपण त्याची स्तुती करणार आहोत, त्याला उंचावणार आहोत. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीच भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीच तहान लागणार नाही. पुन्हा योहानाच्या शुभवर्तमानात तो म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला तरी ते मेले, पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली
तर तो मरणार नाही. आमेन. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. आमेन. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हालेलुया. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती तुमच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण आज मनपूर्वक त्या प्रभूला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती गाणार आहोत. या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये देखील आपण त्याला सांगणार आहोत, प्रभू तू आम्हाला दिलेली वचनं आम्हाला माहीत आहेत. तुझं वचन योहानामध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचं रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. होय प्रभू. माझ्या मित्रांनो, आज आपण जिवंत भाकर घेऊ शकत नाहीत, आध्यात्मिक भाकर घेतो. पण प्रभू येशू तू आमच्या जीवनामध्ये आहेस. आमेन. येस लॉर्ड, यू आर विथ अस. हालेलुया. तुझी भाकर पुरवतोस, तुझं अन्न पुरवतोस. हालेलुया. कारण तुझा देह जो खातो आणि तुझं रक्त जो पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आमेन. आणि तू वचन दिलेलं आहेस प्रभू की मीच तुला शेवटच्या दिवशी उठवीन. हालेलुया. कारण माझा देह खरं खाद्य आहे आमेन. आणि माझं रक्त खरं पेय आहे. आहेस. जो माझा देह खातो आणि माझं रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. प्रभू येशू, आम्ही खरोखरच आज तुला विशेष स्तुती देणार आहोत. दोन महान देणग्याबद्दल आम्ही तुला स्तुती देणार Yes, आहोत. Lord. एक देणगी प्रभू तू आम्हाला दिलीस ही मिस्सा बलिदानाची, होय, तुझ्या प्रभू. शरीर आणि रक्ताची. आणि या ठिकाणी तू आमच्या सोबत येतोस आणि राहतोस. Yes, Lord. आम्हाला दिसतोस तू त्या पवित्र भाकरीमध्ये प्रभू येशू. होय, प्रभू. आणि ह्या देणगीबद्दल, पवित्र मिस्सा बलिदानाच्या देणगीबद्दल आम्ही तुला उंचावतो प्रभू Thank you, येशू. Father. Thank you, Lord. आणि Thank you, Jesus. दुसरी Praise you, देणगी प्रभू तू Jesus. आम्हाला दिलेली आहेस. तू म्हणालास मी तुम्हाला अनाथचं सोडणार नाही. आमेन. प्रभू. मी तुमच्याकडे येईन, Yes, माझा Lord. पवित्र आत्मा तुम्हाला देईन आमेन. आणि तो Lord. तुम्हाला चालवेल. आमेन. प्रभू आज आम्ही खरोखरच तुला धन्यवाद देतो, Thank तुझी you, Lord. स्तुती करतो. Yes. कारण तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिलेला आहे. Hallelujah. म्हणून प्रभू आम्ही टाळ्या वाजवून तुला धन्यवाद देतो. हालेलुया. Lord. हालेलुया. Thank you, Praise Jesus. you, Praise Jesus. you, Glory to you, Lord. आणि Praise you, Lord. प्रभूची Praise you, Lord. आहे. अल्फा आणि Hallelujah. Hallelujah. ओमेगा. Hallelujah. Thank you, Lord. Praise and praise you, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. आम्ही हात उंचावून तुला धन्यवाद देतो. हात उंचावून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या शरीर आणि रक्ताचा आम्ही गौरव करतो. थँक यू लॉर्ड. प्रेज अँड प्रेज यू लॉर्ड. हालेलुया. 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 आमेन. गाऊने स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया. 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 येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया. 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 येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया. 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 हालेलुया.
परमेश्वर, प्रभू आम्ही तुला धन्यवाद प्रेम करणारा आणि तुझा गौरव करतो प्रभू. मारणारा तुला उंच धन्यवाद येशू. कारण आम्ही तू तुला धन्यवाद देतो. खरोखर आमचा परमेश्वर, आमचा मुक्तीदाता आहेस. म्हणून आम्ही टाळ्या वाजून तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुला उंचावितो. थँक्यू फादर, थँक्यू जीसस. आमेन. प्रभू परमेश्वरा, साक्रामेंटामध्ये हजर असलेल्या आमच्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ता, तू शेवटच्या भोजनाच्या वेळेस भाकर घेतलीस, तुझे आभार मानले प्रभू, पित्याचे आभार मानले, ती मोडलीस आणि म्हटलं, घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडलं जाईल, हे माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. येस लॉर्ड. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर आणि रक्त या संबंधाने दोषी ठरेल. हॅव मर्सी ओ लॉर्ड. प्रभू परमेश्वरा, आम्ही आज या क्षणी तुझ्याकडे आत्मपरीक्षण करीत आहोत. प्रभू, या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ह्या तुझ्या भाकरीचं महत्व आम्हाला कळलेलं आहे. ये जीसस. जोपर्यंत आम्ही दररोज येऊन ही भाकर घेत होतो, तुझं अन्न आम्ही स्वीकारत होतो, त्यावेळेला तुझी महती, तुझं महत्व, त्याचं महत्व आम्हाला कळत नव्हतं. प्रभू, क्षमा कर प्रभू. प्रभू, आज आम्ही आत्मपरीक्षण करीत आहोत. प्रभू, अनेकदा आम्ही ही भाकर अयोग्य प्रकारे खाल्लेली आहे. दया कर पित्या. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक प्रकारची मलिनता स्वीकारलेली आहे. क्षमा क्षमा कर कर. आणि अशा मलिन स्थितीमध्ये येऊन चर्चमध्ये आम्ही तुझ्या भाकरीचं सेवन केलेलं आहे. दया कर प्रभू. प्रभू, संत पौल आम्हाला सांगतो, प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखल्याशिवाय जो खातो आणि पितो, तो ही भाकर खाण्याने आणि पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. होय प्रभू. प्रभू, मला या दंडातून तू मुक्त कर. ये Yes, जीसस. Lord. प्रभू, या क्षणी तुझं पवित्र रक्त आमच्यावरती शिंपड. होय प्रभू. या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आमच्या सगळे अगोदरच्या जीवनाबद्दल आम्ही आत्मपरीक्षण करतो. प्रभू, प्रभू, आम्हाला क्षमा कर. हे दया राधा. कर. आमच्या प्रत्येकाला धू प्रभू, सेक तुझ्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध कर, ओ राधा आम्हाला पवित्र हलाला. कर. ही रे संत रे के ते ए रे हलाला खातारा. ओ शेरी आला. रे गाता करे आमेन. सांता ए रा हलाला खातारा ओरा खाता सांता रे. आमेन. मुझको बचाता है, मुझको छुड़ाता है। मैं जब भी गिर जाता हूँ, तेरा लहू संभालता है। मैं जब भी गिर जाता हूँ, तेरा लहू संभालता है।
you, Lord. Praise you. हे राभाता बाबा Hallelujah. सांगता Hallelujah. Praise हे you. राहाला खाता प्रभू येशू, साक्रामेंटामध्ये हजर असलेले आमच्या पवित्र येशू, आम्हाला कळत नाही प्रभू आम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहोत, कुठल्या काळामध्ये आहोत. प्रकटीकरणामध्ये तू सांगितलेलं आहे, त्या दूताला सांगितलं शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. आमेन. तू म्हणतोस त्या ठिकाणी, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला आपल्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा आणि मी ओमेगा, आमेन. मी पहिला आणि शेवटचा, आमेन. आदी आणि अंत आहेस. होय प्रभू, तूच आदी तूच अंत. होय. आमच्या जीवनाची सुरुवात तूच, आमच्या जीवनाचा शेवट तूच. Yes, Lord. पण प्रभू, तुझ्यामध्ये तू आम्हाला एकवटलेला आहेस, होय प्रभू परमेश्वर. कारण तू आमचं तुझं रक्त सांडून, तुझं देह मोडून आमचं तारण साधलेलं आहे. होय प्रभू येशू. प्रभू, प्रेषितांच्या कृत्यामध्ये तू म्हणतोस तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. Yes, प्रभू, Lord. आज आम्ही हात उंच करून प्रभू तुझ्या नावाची महिमा गातो, होय प्रभू. तुझ्या नावाला आराधितो प्रभू. Thank you, Father. कारण या नावानेच प्रभू या कोरोनाच्या संकटातून आम्ही मुक्त होणार Yes, आहोत. Lord. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही Thank you, स्तुती Father. करतो. Thank you, हे प्रभू, Jesus. हे राबा आदी आणि अंत तू आहेस, करणारा तू आहेस. ये आमची आराधना स्वीकार, आम्हाला संपूर्णपणे निरोगी कर. Yes, Lord. Come, Lord. Hallelujah. Yes, Lord. Santa se que te irá canta santa re amén. Yes, Lord. तू फार चांगला आहेस. प्रभू परमेश्वर, तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है. प्रभु परमेश्वर, तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है. मेरा दिल तुझे धन्यवाद देता, मेरा प्राण तुझे स्तुति देता. मेरा दिल तुझे धन्यवाद देता, मेरा प्राण तुझे स्तुति देता. कठिन समय में तू मजबूत घर है, अंधेरी राह में तू जियाला है. मेरी दुआएं तू सुनता, मेरा प्रभु कभी नहीं सोता. मेरा प्राण तुझे स्तुति देता. प्रभु परमेश्वर, तू कितना भला है, तेरी भलाई
थँक्यू प्रभू येशू. Praise प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू, योहानच्या शुभवर्तमानात तू आम्हाला आश्वासन देतोस. Yes. किती चांगला आहेस तू प्रभू. होय प्रभू. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. होय प्रभू येशू. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. होय प्रभू येशू. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. Yes, आमेन. Lord. अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 प्रभू, तू आम्हाला वचन दिलेलं आहेस, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. आमेन. मी तुमच्याकडे येईन. प्रभू, आम्हाला तुझी नितांत गरज आहे. होय होय प्रभू. प्रभू. या कोरोनाच्या संकटात आम्हाला तुझी गरज आहे. Yes, Yes, Lord. Lord. आमच्या संकटात, आमच्या भीतीने ज्या वेळेला आम्ही ग्रासले जातो प्रभू, त्यावेळेला तुमच्या सोबत राहा. आमेन. प्रभू. हे Yes, Lord. पवित्र आत्म्या, आम्हाला तू हवा आहेस. होय. या संकटातून पार पडण्यासाठी प्रभू तू हवा आहेस. हालेलुया. दिवसेंदिवस प्रभू परिस्थिती बदलत आहे, वाईट होत आहे. अशा स्थितीमध्ये पवित्र आत्म्या ये, ये आत्मा. आमच्या सगळ्यांना तू भरून टाक. ए राहाला आम्हाला लाखाचा धैर्याचा आत्मा दाबाचा. दिलेला आहे, जसा आमचा से प्रभूने आम्हाला तेरा सांगितलेला आहे. साथ. हे पवित्र आत्म्या पुरे पे. सामर्थ्याने आमच्या ओ सगळ्यांना राबा ये. हाया आमच्या राबा. सगळ्या घरामध्ये लॉक झालेल्या से लोकांवरती ये तेरा प्रभू, घात. सामर्थ्याने ये प्रभू, Spirit आणि आम्हाला of सगळ्यांना God. भयमुक्त कर. Spirit आम्हाला of धीरानं God. भर, आम्हाला धैर्यानं भर प्रभू. म्हणून हे पवित्र आत्मा ये. कम होली स्पिरिट, कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्मा, हे माझ्या पवित्र आत्मा ये. हालेलुया, हालेलुया. प्रेज यू. पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी तू, पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी, पवित्र आत्म्या माझ्यावरी तू, पवित्र आत्म्या माझ्यावरी. जाऊ नकोस पवित्र आत्म्या, तू माझा देव आहे. सोडू नकोस पवित्र आत्म्या, पापी तू माझ्यावर राहा सदा. जाऊ नकोस पवित्र आत्म्या, तू माझा देव आहे. सोडू नकोस पवित्र आत्म्या, पापी तू माझ्यावर राहा सदा. पवित्र आत्म्या आरोग्य दे, पवित्र आत्म्या आरोग्य दे, पवित्र आत्म्या आरोग्य दे तू, पवित्र आत्म्या आरोग्य दे. जाऊ नकोस पवित्र आत्म्या, तू माझा देव आहे. सोडू नकोस पवित्र आत्म्या, पापी तू माझ्यावर राहा सदा. पापी तू माझ्यावर राहा सदा. पापी तू माझ्यावर राहा सदा. तेरा वाटा संत सिखते संत रिखते गाता गवत हलाला वाला आम्हाला आत्म्याने बरोबर वाटा का संत सिखते. Spirit of the
Abba Father Jesus Christ. Fill us, O Lord, Irabatakava. Mold us, O Lord, Orabatakava Santa Sekete. एजेकेल मध्ये प्रभू आपल्याला एक वचन देतो. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि आता आणि सदा सर्वदा, प्रभूचा गौरव आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू आमचा गौरव असो. मग येशूने भाकरी घेऊन व ईशोपस्कार स्मरण करून ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला तुम्हासाठी ओतिले जात आहे, असे जे माझे रक्त त्यात नवा करार आहे. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, ख्रिस्त सभा पवित्र त्रैक्यानंतरच्या गुरुवारी येशूच्या अतिपवित्र ख्रिस्त शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करते. आज पवित्र त्रैक्यानंतरचा गुरुवार आहे. खऱ्या अर्थानं आज आपण येशूच्या शरीर व रक्ताचा म्हणजेच कॉर्पुस ख्रिस्तीचा सण साजरा करत आहोत. परंतु आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आपण तो रविवारी साजरा करणार आहोत. आपणाला ठाऊक आहे की पवित्र त्रैक्य ज्यामध्ये पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि आत्म्याची सोबत जेथे लाभते तेथे आपल्याला कृपेचा अनुभव येतो. पवित्र मिसामध्ये हा जो कॉर्पुस ख्रिस्तीचा सण आहे, येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा, तो जवळजवळ आपण प्रत्येक दिवशी साजरा करतो. बलिदान, स्मृती, खरखुरं अस्तित्व आणि भोजन या ज्या 4 युक्रिस्टिक प्रेयरवर आधारित प्रार्थना आहेत, त्याद्वारे आपण त्याचा अधिक जवळून अनुभव घेत असतो. पवित्र त्रैक्यानंतरच्या गुरुवारी, पवित्र त्रैक्याच्या सोहळ्यानंतरच्या गुरुवारी 1246 सालापासून हा सण सुरू झाला आणि संपूर्ण जगामध्ये 1264 पासून हा सोहळा साजरा केला जात आहे. पवित्र मिसा व ख्रिस्त शरीर हा ख्रिस्ती अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. श्रद्धा आणि नैतिकतेचं जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनाचा तो एक अनिवार्य गाभा आहे. म्हणूनच मदर तेरेसा म्हणत, पवित्र मिसा अशा रीतीने अर्पण करा की जणू काही ती पहिली, शेवटची व एकमेव मिसा आहे. संत टॉमस अक्वायनस आपल्या सुम्मा थिओलॉजिका या महाग्रंथात सांगतात, रविवारच्या पवित्र मिसाची गोडी चाखायची असेल तर दैनंदिन मिसा अर्थपूर्णरित्या अर्पण करा. पवित्र मिसावेळी आपण आपली सुख दुःख, आपल्या आशा आकांक्षा व हताशता, आपलं यश आणि आपलं अपयश प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतो. मिसावेळी आपण आपली पापं, आपले अपराध, आपल्या चुका कबूल करतो आणि परमेश्वराकडे क्षमेची याचना करतो आणि शुद्ध अंतःकरणानं शक्य असेल तेव्हा व तेथे संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारण्यासाठी निश्चय करतो आणि प्रयत्न सुरू करतो. पवित्र मिसावेळी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचं शिक्षण, त्याचं दुःख सहन, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गारोहण आदी घटनांशी संबंधित परमेश्वरी वचन ग्रहण करून ते प्रभू वचन आपल्या जीवनाचा भाग बनविण्यासाठी सुसंधी असते. त्यानंतर तत्वपालटाद्वारे
प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त पवित्र कम्युनियनद्वारे आपण कृपेच्या अवस्थेत असताना स्वीकारण्यासाठी आपल्याला हार्दिक आमंत्रण असते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. पवित्र मिसा हा बहुविध स्वरूपाचा असतो. माणूस आणि देव यांच्यातील ते नातं असतं. माणूस आणि माणसांबरोबरील असलेले ते संबंध असतात. उपस्थित माणसं आणि जी माणसं इथं नाहीत अशा समाजाशी असलेला तो ऋणानुबंध असतो. ख्रिस्ती आणि विविध धर्मीय यांच्यातील तो पूल असतो. जिवंत आणि जे मरण पावलेले आहेत यांच्यामधील तो सांधा असतो. पार्थिव वास्तव हे जागतिक वैभव आणि वस्तुस्थिती आणि स्वर्गीय दैदिप्यमान रहस्य यांच्यातील ते असलेले नाते असते. पवित्र मिसाद्वारे आपल्याला 7 प्रकारे समाज सांधला जातो. पवित्र मिसा ही सर्वोत्कृष्ट प्रार्थना आहे आणि म्हणूनच ज्या व्यक्तींना मिसाचा अर्थ कळलेला आहे अशा व्यक्ती मिसा कधीही चुकवू इच्छित नाहीत. कारण सर्वप्रथम पवित्र मिसाद्वारे मानसिक दृष्ट्या समाज उभारणी होते. मनातील भीती, भय, फियर, फ्राईट, फोबिया हे नष्ट होतात. नंबर 2, शारीरिकरित्या समाज बांधणी होऊ लागते. जात पात, वर्ण, वर्ग, धर्म, प्रदेश, लिंग, भाषा इत्यादीच्या भिंती फोडल्या जातात. नंबर 3, पवित्र मिसामुळे ऐतिहासिक एकता वाढते. संस्कृती आणि सुसंस्कृत समाज व्यवस्था, कल्चर आणि सिव्हिलायझेशन यांच्यामध्ये असलेले जे संबंध ते दृढ होऊ लागतात. आणि त्यामुळे जरी यहुदी समाजाविषयी किंवा इस्रायलविषयी आपण बोलत असलो तरी ती वस्तुस्थिती आजही आपल्याला लागू पडते. याचं कारण म्हणजे 4, भौगोलिक एकात्मता निर्माण होते. देश आणि राष्ट्र, कंट्री आणि नेशन या संकल्पना पलीकडे आपल्याला पवित्र मिसामुळे जाता येऊ लागतं. नंबर 5, आर्थिक दृष्टिकोन विस्तृत होऊ लागतो. भांडवलशाही, समाजवाद, व्यवसाय, उद्योग हे कशासाठी आहेत? माणसानं कसं पैशाचं नोकर होऊ नये, तर माणसाने पैशाला कसं नोकर करावं याविषयीचा आर्थिक विस्तृत दृष्टिकोन पवित्र मिसाद्वारे मिळतो. आणि म्हणूनच आपल्या मिळकतीतील काही भाग माणसं इतरांकरता राखून ठेवू लागतात. त्यासाठी प्रेरणा पवित्र मिसामुळे, ख्रिस्त शरीर व रक्तामुळे मिळतं. नंबर 6, तत्वज्ञानात्मक सर्वंकषता वाढू लागते. फिलॉसॉफिकल इंटिग्रेशन, सौंदर्यशास्त्र, नैतिकता, तर्कशास्त्र यांची घडी अधिक चांगल्या रीतीनं घालता येते. आणि नंबर 7, ईशपरिज्ञानीय सुज्ञता समृद्ध होऊ लागते. इहवाद, अनीश्वरवाद, भौतिकता इत्यादींना योग्य वळण लागते. विशेष म्हणजे पवित्र मिसामुळे एकता व एकात्मता वाढते. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी उच्च वर्णातील, कोणी इतर यांच्यामध्ये भेदभाव न करता सर्वांना एका मिसामध्ये सहभागी होता येतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्त रक्त हे आपल्याला स्वीकारता येतो. आणि त्याद्वारे इतरांप्रती असलेली आपली जबाबदारी, आपली बांधिलकी याची जाणीव वाढू लागते. त्यासाठी कार्य करावंसं वाटतं. पवित्र मिसामुळे प्रत्येक दिवसाला दिशा लाभते आणि त्याद्वारे आशा वाढू लागते. आपण या ठिकाणी असताना पवित्र मिसावेळी घेतलेल्या पवित्र कम्युनियनमुळे प्रभू येशू ख्रिस्ताची सोबत अनुभवता येते. श्रद्धेने व पुरेशा तयारीने घेतलेल्या कम्युनियनमुळे स्थैर्य वाढतं, गोंधळ कमी होतो, मानसिक संतुलन सुधारतं,
ख्रिस्ताच्या शरीर व रक्तामुळे मानवी शरीर व मानवी रक्त शुद्ध होऊ लागतं. पवित्र मिसावळी जागृत अवस्थेतील घेतलेल्या ख्रिस्त शरीर व ख्रिस्त रक्तामुळे गरीब, गरजवंत व दुर्लक्षित लोकांकडे लक्ष आपसूक वळू लागतं. आणि म्हणून या दिवसांमध्ये काही माणसं जरी मिसाला येत नसली तरी सुद्धा ते त्यांच्या मिळकतीतील काही भाग कसा बाजूला ठेवत आहेत, देवळात येता येत नाही, परंतु तरी सुद्धा समाजाप्रती असलेलं आणि ख्रिस्त सभेप्रती असलेलं प्रेम आणि बांधिलकी ते व्यक्त करत आहेत. आपल्याकडे जे काही आहे व आपण जे काही आहोत त्यात इतरांचा देखील वाटा आहे याची जाणीव वाढू लागते. ते ख्रिस्त शरीर व रक्तामुळे. आणि विशेष म्हणजे ज्या पवित्र प्रार्थनेमध्ये, सर्वोत्कृष्ट प्रार्थनेमुळे, ज्या सर्वांगीण प्रार्थनेमुळे, कंप्लीट प्रेयर, ती पवित्र मिसा, त्यामुळे हे घडू शकतं. आणि म्हणून पवित्र अस्वस्थता, व्हॉट वी कॉल होली रेस्टलेसनेस निर्माण होऊ लागतं. आणि त्यासाठी इतरांकरता कार्य सुरू होतं. लान्सियानो हे ठिकाण रोमपासून साधारण 1 तासाच्या अंतरावर आहे. तेथे 8व्या शतकातील ती घडलेली कथा आपणा सगळ्यांना ठाऊक आहे की कसा तो बझिलियन मठस्थ याने कसं पवित्र मिसाच्या वेळी ते भाकर आणि द्राक्षरस आशीर्वादित केलेली डॉक्सॉलॉजीच्या वेळी, म्हणजेच ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई या गायनाच्या वेळेला, या प्रार्थनेच्या वेळेला त्याच्या लक्षात आलं की ती जी भाकर आहे ते मांस बनलेला आहे, ती जी द्राक्षरस आपण जो देतो अर्पणाच्या वेळेला ते रक्त बनलेलं आहे. त्यांनी मिसा थांबवली, चौकशी सुरू झाली आणि पोप महाशयांपर्यंत ते प्रकरण गेलं. त्यांनी विशिष्ट कमिटी स्थापन केली, अभ्यास समिती, आणि त्याद्वारे त्यांच्या लक्षात आलं. ज्या कमिटीमध्ये एक ईशज्ञानी होते, एक तत्वज्ञ होते, एक निरीश्वरवादी होते, एथेइस्ट, आणि इतर सभासद होते. जेव्हा त्यांनी रिपोर्ट सादर केला त्यावेळेला तो रिपोर्ट त्या निरीश्वरवादी माणसाने सादर केला. आणि तो म्हणाला की हे जे मांस आहे, हे मांस हृदयाजवळचा आहे, आणि ते जे रक्त आहे ते शुद्ध करून, धमन्यातून शुद्ध करून आलेलं असं शुद्धावस्थेतील रक्त आहे. आणि शेवटचं त्यांचं वाक्य हे अधिक बोलकं होतं. ते शास्त्रज्ञ म्हणाले, आतापर्यंत माझा देवावर विश्वास नव्हता, परंतु या घटनेमुळे माझा परमेश्वरावरील विश्वास सुरू झालाय, वाढलाय आणि तो दृढ होत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. तुझी
तुझा Thank you, गौरव Lord. करतो. Amen. आम्ही तुला हात उंचावितो. आमेन. प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, हे कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाचे दिवस आहेत. आपण सुरक्षित आहोत, आपण घरामध्ये आहोत. आज देवळं बंद आहेत, पण पवित्र मिसा दररोज चर्चमध्ये अर्पण केली जाते. आपलं सरकार आणि आपली यंत्रणा यांच्या दूरदृष्टीमुळे आपल्या संरक्षण आणि आपल्या रक्षणासाठी 20 मार्च 2020 पासून ख्रिस्ती श्रद्धावंतांना मिस्सा अर्पण करण्यासाठी देवळात येता येत नाही. हे खरं आहे, देवळं बंद आहेत, हेही खरं आहे. परंतु ख्रिस्ती श्रद्धावंतांची हृदय उघडी आहेत, खुली आहेत, मोकळी आहेत. आणि म्हणूनच लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा यूट्यूबद्वारे आपणाला आपल्या घरामध्ये पवित्र मिसा मिळत असतो. परंतु तो पूर्णतः मिळत नाही, कारण आपल्याला ख्रिस्त शरीर व रक्त मिळत नाही. परंतु इतिहासात पहिल्यांदा घडतंय असं नाही. ख्रिस्ती छळावेळी, महायुद्धांवेळी, साथीच्या रोगांवेळी अनेकदा अनेकांना आणि विशेषतः पवित्र स्त्री पुरुषांना कम्युनियन पासून वंचित ठेवलेला आहे. त्यांना वंचित राहावं लागलेलं आहे. उदाहरणार्थ संत मॅक्सिमिलियन कोल्बे हे जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ऑश्विश कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये, नाझी छळ छावणीमध्ये होते, त्यावेळेला त्यांना पवित्र मिसा अर्पण करता येत नव्हती. अशा वेळी ते प्रार्थना करत असत आणि आध्यात्मिक कम्युनियन, ज्याला इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल कम्युनियन असं म्हणतात, ते घेत असत. त्यामुळेच त्यांना तुरुंगातील ते दिवस पावित्र्यात काढता आले आणि सोबतच्या कैद्यांना ते प्रेरणा देऊ शकले. आज जवळजवळ 2.5 ते 3 महिने आपण पवित्र कम्युनियन विना आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त आपल्याला पूर्णार्थानं घेता येत नाही आणि म्हणून आपण आध्यात्मिक कम्युनियन स्वीकारत आहोत. आपली श्रद्धा मोठी आहे. खरं पाहता या कोरोना विषाणूच्या संसर्गावेळी आपणाला पवित्र कम्युनियनची अधिक गरज आहे. परमेश्वर ते जाणतो आणि म्हणूनच या अतिपवित्र ख्रिस्त शरीर व रक्ताच्या सोहळ्यानिमित्ते, सोहळ्याचं औचित्य ओळखून आपणा सर्वांना लवकरात लवकर एकत्रितपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताचं दिव्य रहस्य हे पवित्र मिस्साद्वारे एकत्रितपणे आपल्या चर्चमध्ये, आपापल्या चर्चमध्ये साजरं करता यावं म्हणून आज या प्रार्थनेवेळी आपण विशेष हेतू अर्पण करूया. प्रभूला सांगूया, आम्ही तुझे आहोत, तू आमचा आहेस. तुझं शरीर व रक्त देऊन आमचं शरीर आणि रक्त तू शुद्ध कर, पवित्र कर. तू आमचा आहेस, आम्ही तुझे आहोत. येशू माझा प्रभू, ख्रिस्त माझा गुरु. येशू माझा प्रभू, ख्रिस्त माझा गुरु. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उजळी अंतरंग माझे. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उजळी अंतरंग माझे. येशू माझा प्रभू, ख्रिस्त माझा गुरु. येशू माझा प्रभू, ख्रिस्त माझा गुरु. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उजळी
अंतरंग माझे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. Hallelujah. हालेलुया. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य व स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचं तारण व्हावं आणि सर्वांनी दिवसत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकारास पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावरती भरवसा ठेवून तुझं वचन सांगावं, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलंस, त्याला सर्वांनी ओळखावं. तू तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगाने जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरियम माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळिशच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला रमूया, स्वर्गातून वाकड तू त्यानं दिली, तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकर साक्रमेंतात आपलं दुःख मंडळी यांचं आम्हासाठी स्मरण ठेवलं आहे. आम्ही तुझं शरीर रक्तांची पवित्र असे अशा प्रकारे आदरावी की
आम्ही तुझ्या तारणाचं फळ आपणामध्ये क्ष बघावं असं कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो, स्वराज्य करतोस. हे प्रभू ख्रिस्ता, तू जिवंत देवाचा जिवंत पुत्र तू साक्रामेंटमध्ये आहेस. तू आम्हासाठी इथे उपस्थित आहेत. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. हे आबा बापा, तू म्हटलेलं आहे की तुम्ही मला हाक द्या, मी तुम्हाला साथ देईन. होय आबा बापा, तूच म्हटलेलं आहे की मी तुमच्या सगळ्या जखमा मी बांधीन आणि तुमचे सगळे रोग मी बरे करीन. होय आबा बापा, तूच सगळ्या जखमा बांधतोस आणि सगळ्या आजार तू बरे करत असतोस. ह्या बापा, तू हेही सांगितलेलं आहे, एखादी साथ आली तर तुम्ही मला माझ्याकडे वळा, आणि तुम्ही माझ्याकडे वळाल्यानंतर मी स्वर्गातून मी तुमची हाक ऐकीन आणि मी येईन आणि मी तुला आशीर्वादित करीन आणि सगळं काही ठाकठीक होईल. मी तुम्हाला नवजीवनाचं वरदान देईन. हे साबा बाबा, तूच आम्हाला नवजीवनाचं वरदान देत असतोस. तूच आमच्यामध्ये चैतन्य निर्माण करत असतोस. तूच आम्हाला आरोग्याचं वरदान देत असतोस. आणि म्हणून ज्याप्रमाणे एलियाने आक्रोश केला की आबा बापा पाऊस पडू दे, आणि पाऊस पडला, त्याने आक्रोश केला, त्याच प्रकारे आक्रोश हे प्रवेश हे आबा बापा आम्ही तुझ्याकडे करत आहोत. खुणासाठी तर सगळ्या आमच्या करुणाग्रस्त आमच्या बंधूंसाठी आणि आमच्या भगिनींसाठी. हे सगळे तुझे पुत्र आहेत, हे सगळे तुझ्या कन्या आहेत, त्यांची नावं तुझ्या तळहातावरती कोरलेली आहेत. ह्या बाबा, हे सगळे तुझ्या दृष्टीने प्रेशियस आहेत. त्यांचं जीवन अनमोल आहे, त्यांचं जीवन हे प्रेशियस आहे. म्हणून आबा बापा, तूच त्यांना निर्माण केलेलं आहेस. तू त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना सगळ्या बंधनातून मुक्त करावं. पण आम्ही तुझ्याकडे कळकळीने आक्रोश करत आहोत. तो आपला एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त या धर्तीवरती पाठवलास. हे प्रभू ख्रिस्त, तू अंधारी डोळ बनवलं, मुख्यांना वाचा दिली, बहिरांना कान दिले, मृतांना नवजीवनाचं वरदान तू दिलंस. तू शेवटच्या भोजनाच्या वेळी सांगितलं की जो माझं शरीर खाईल आणि माझं रक्त पिईल त्याला मी शाश्वत जीवन त्याला प्राप्त होईल, त्याला मी नवजीवनाचं वरदान मी त्याला देईन, त्याच्यामध्ये नवचैतन्य मी निर्माण करीन. होय प्रभू ख्रिस्त, तू अंधारी डोळ बनवलं, मुख्यांना वाचा दिली, बहिरांना कान दिलं. जे रक्त तू क्रुसावरती सांडलं, त्याच रक्ताने ह्या करुणाग्रस्त सगळ्या रुग्णांना ह्या क्षणी तू स्पर्श कर. ते जिथं असतील त्यांना तू स्पर्श कर. क्वारंटाईन सेंटरमध्ये असतील, घरामध्ये असतील, दवाखान्यात असतील, तिथे त्यांना तू स्पर्श कर. ह्या क्षणी स्पर्श करून ह्या बंधनातून त्यांना तू मुक्त कर. थँक्यू जीसस. आजा मेरे प्रभु, मेरे दिल में, मेरे तन में आजा प्रभु. आजा मेरे प्रभु, मेरे दिल में, मेरे तन में आजा प्रभु. तू आकर मुझको चंगा कर दे, मेरे हृदय को साफ कर दे. तू आकर मुझको चंगा कर दे, मेरे हृदय को साफ कर दे. तू ही प्रभु मुक्तिदाता, तू ही प्रभु मुक्तिदाता, मुझ पर दया करो, मुझ पर दया करो. आजा मेरे प्रभु, मेरे मेरे तन में आजा प्रभु. अलियालम याजलम 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 शालम याजलम 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 अलियालम याजलम शालम याजलम अलियालम याजलम 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 शालम याजलम अलियालम याजलम 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 शालम याजलम 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 याजलम. हे प्रभू ख्रिस्त, तू पवित्र आत्मा पाठवलास आपल्या शिष्यांवरती आणि त्यांच्या अंतःकरण पवित्र आत्म्याच्या ज्वालेनं प्रज्वलित झाली. हे प्रवेश ख्रिस्तात जो पवित्र आत्मा तू पेंटेकोस्तेच्या दिवशी पाठवला, त्याच पवित्र आत्म्याने ह्या करुणाग्रस्त रुग्णांच्या शरीरातील सगळ्या विटाळ जाळून टाक. तुझ्या पवित्र आत्म्याच्या ज्वालेने त्यांच्या शरीरातील सगळ्या विटाळ जाळून टाक. तुझ्या पवित्र आत्म्याच्या ज्वालेने त्यांच्या शरीरातील सगळ्या विटाळ जाळून टाक. तुझ्या पवित्र आत्म्याच्या ज्वालेने त्यांच्या शरीरातील सगळ्या विटाळ जाळून टाक आणि त्यांना पूर्ण आरोग्याचं वरदान प्रभू त्यांना दे. थँक्यू लॉर्ड. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया
Veni creator spiritus, mentes tuorum visita, imple superna gratia, mentuque asti pectora. Veni creator spiritus, mentes tuorum visita, imple superna gratia, mentuque asti pectora. Utpadakatmya evoni, स्वजना भेट प्रेमाने, उत्पादिलेल्या ह्यामनी, दे दिव्य कृपा भरुनी. उत्पादकात्म्या एवनी, स्वजना भेट प्रेमाने, उत्पादिलेल्या ह्यामनी, दे दिव्य कृपा भरुनी. उत्पादकात्म्या एवनी, स्वजना भेट प्रेमाने, उत्पादिलेल्या ह्यामनी, दे दिव्य कृपा भरुनी. यालम 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 शालम यालम 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 शालम यालम 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 धन्यवाद येशू. हे प्रभू ख्रिस्ता, ज्याप्रमाणे करुणाग्रस्त यांना तू आता मुक्त करत आहेस, त्याप्रमाणे घराघरामध्ये जे आजारी आहेत, विविध रोगाने ग्रस्त आहेत, त्रस्त आहेत, ह्या सगळ्यांना तू स्पर्श करावास म्हणून मी ह्या सगळ्यांना तुझ्या चरणी मी समर्पित करतो. होय. प्रभू, ही त्यांची शरीर तू निर्माण केलेली आहेस, आमेन. तुझ्या हाताने त्यांची शरीर निर्माण केलेली आहेस. मग शरीरातील प्रत्येक अवयव तू शुद्ध कर, प्रत्येक अवयवाला तू स्पर्श कर. होय, प्रभू, प्रभू. तुझ्या रक्ताने त्यांना तू स्पर्श कर. पहिला प्रभू त्यांच्या मेंदूला स्पर्श कर, मेंदूतील Father. सगळ्या यंत्रणा प्रभू तू शुद्ध कर. Thank you, मेंदू Lord. ती कोणत्याही प्रकारचे प्रभू तिथं काही अनिष्ट अरिष्ट मंगल असेल ते नष्ट कर. Yes, सगळ्या यंत्रणा तू शुद्ध कर. त्याप्रमाणे Mercy, प्रभू Lord. त्यांचे विचार तू शुद्ध कर. होय, प्रभू सगळ्या प्रकारच्या वैफल्यग्रस्तीपासून सगळ्यांचं रक्षण प्रभू तू होय, कर. सगळ्या प्रकारच्या मानसिक रुग्णांपासून त्यांचं रक्षण तू कर. मानसिक आजारापासून त्यांचं तू रक्षण कर. आणि ज्यांना ज्यांना मानसिक आजार आहेत किंवा ज्यांना मेंदूचे काही आजार असतील प्रभू, ह्या क्षणी तुझ्या रक्ताने त्यांचे मेंदू शुद्ध कर आणि तुझ्या रक्ताने प्रभू त्यांच्या मेंदूतील सगळ्या यंत्रणा शुद्ध कर. थँक्यू लॉर्ड, प्रेज लॉर्ड, ब्लेस लॉर्ड, Praise प्रेज the Lord. अलियालम या जलम या जलम या जलम या जलम या जलम या जलम अलियालम या जलम या जलम या जलम अलियालम या जलम ला 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 अलियालम अंशलम या. Pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Jesus, pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Pour out your spirit, pour out your spirit on them. Jesus, pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Aliyalam ya jalam 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 हे प्रवेश किस्से या क्षणी अनेकांना डोळ्यांचे आजार आहेत, कपाळाचे आजार आहेत, कानाचे आजार आहेत, नाकाचे आजार आहेत, चेहऱ्याचे आजार आहेत, घशाचे आजार आहेत, जिभांचे आजार आहेत. प्रभू ह्या सगळ्या यंत्रणा तू स्पर्श कर, कारण हे सगळ्या यंत्रणा तुझे निर्माण केलेल्या आहेत. प्रभू त्यांच्या जिभा शुद्ध कर, प्रभू तुझाच गळे शुद्ध कर, प्रभू तुझेच गुणगायन करण्यासाठी प्रभू त्यांचे आवाज शुद्ध कर, त्यांचे कान मोकळे कर, कानातील सगळ्या यंत्रणा प्रभू मोकळे कर आणि प्रभू त्यांना तू स्पर्श करून प्रभू त्यांना तू मुक्त कर, सगळ्या बंधनातून प्रभू त्यांना मुक्त कर. थँक्यू लॉर्ड, प्रेज लॉर्ड, ब्लेस लॉर्ड, या जलम या जलम या जलम या जलम अलियालम या जलम या जलम या जलम या अलियालम या जलम या जलम या जलम या जलम या जलम या जलम अलियालम या जलम शलम या जलम शलम या. हे आबा बापा, मेंदूतून मज्जारज्जू शरीरातून पाठीच्या मणक्यातून जात असतो, हे मज्जारज्जू प्रभू तू शुद्ध कर. हे मज्जारातून जाणाऱ्या सगळ्या यंत्रणा तू शुद्ध कर, पाठीची मणके तू शुद्ध कर, मणक्याचे सगळे आजार तू शुद्ध कर. ज्यांना मणक्यांचा त्रास आहे प्रभू त्यांना ह्या क्षण तू स्पर्श कर, स्पर्श करून प्रभू त्यांच्या तुझ्या वेदनांनी त्यांच्या वेदना शमव आणि तुझ्या रक्ताने त्यांचं सगळं रक्त शुद्ध कर. ह्या मणक्यातील सगळं रक्त तू शुद्ध कर. त्याप्रमाणे बापा ज्यांना हृदयविकाराचे आजार आहेत प्रभू त्यांचे हृदय शुद्ध कर. प्रभू हे हृदय हे
प्रेमाचं उगमस्थान आहे, हृदय हे पवित्राचं उगमस्थान आहे, हृदय हे शांतीचं उगमस्थान आहे. आणि म्हणून प्रभू प्रत्येकाचं हृदय हे सक्षम ठेव. प्रभू हृदयातील कोणत्या प्रकारच्या कटू भावना असतील त्याही तू नष्ट कर. हृदयातील सगळ्या प्रकारचा द्वेष नष्ट कर, मत्सर नष्ट कर, स्थूळ भावना नष्ट कर आणि हृदय सर्वांगाने सर्वार्थाने शुद्ध कर. हृदयाभोवतीच्या सगळ्या यंत्रणा तू शुद्ध कर. फुफ्फुसातील सगळ्या यंत्रणा शुद्ध कर, फुफ्फुसा शुद्ध कर, फुफ्फुसा भोवतीच्या सगळ्या यंत्रणा प्रभू तू शुद्ध कर आणि त्यांना पूर्ण आरोग्याचं वरदान प्रभू ह्या सगळ्यांना प्रभू ते दे. ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत प्रभू त्यांच्या प्रभू, त्यांना श्वसन यंत्रणेचे आजार आहेत प्रभू, प्रभू त्यांना तू ह्या क्षणी तू स्पर्श कर, ह्या क्षणी तू स्पर्श कर आणि त्यांना ह्या सगळ्या बंधनातून तू मुक्त कर. थँक यू लॉर्ड, प्रेज यू लॉर्ड, ब्लेस यू लॉर्ड, ग्लोरीफाय अलियाराम या जाराम या जाराम या जाराम या जाराम अलियाराम या जाराम या जाराम या जाराम या अलियाराम या जाराम या जाराम. Pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Jesus, pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Jesus, pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on them. Yaram ya jaram 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 या बाबा तूच हे विश्व निर्माण केलं आणि तूच आपल्या आदमाला सांगितलं पृथ्वीचा निराच्या घामाने पृथ्वीचा उपवास तू खाशील. यस आबा बापा, पृथ्वीचा उपवास खाता यावा आणि तो पचवता यावा म्हणून तू पचन यंत्रणा तू तयार केलेली आहेस. म्हणून प्रभू पोटातील सगळ्या यंत्रणा तू शुद्ध कर, आतडी शुद्ध कर, छोटी आतडी मोठी आतडी शुद्ध कर, जठर शुद्ध कर, प्लीहा शुद्ध कर, स्वादपिंड शुद्ध कर प्रभू, मूत्रपिंड शुद्ध कर. ज्या कोणाला मूत्रपिंडाचा आजार असतील प्रभू त्यांची मूत्राशी शुद्ध कर, मूत्रवाहक नलिकाची शुद्ध कर प्रभू आणि सगळ्या मूत्रवाहक यंत्रणा तू शुद्ध कर आणि प्रभू त्या सगळ्या ह्या सगळ्या प्रकारच्या बंधनातून प्रभू त्यांना तू शुद्ध कर. प्रभू कुणाला लैंगिक आजार असतील, कुणाला प्रोस्टेट ग्लँडचा त्रास असेल पुढे ह्या क्षणी प्रभू तू स्पर्श कर आणि तुझ्या रक्तानं ह्या सगळ्यांना तू शुद्ध कर. प्रभू कुणा हातापायाचे विकार असतील, हातापाय प्रभू मांडीचे आजार आहेत प्रभू, मांडीमध्ये दुखावा आहे, कणाच्या पायामध्ये दुखावा आहे प्रभू, तुझ्या वेदनांनी ह्या सगळ्यांच्या वेदना तू शमव आणि प्रभू हे सगळ्यांना मी तुझ्या चरणी ह्या क्षणी त्यांना तू समर्पित करतो. हे प्रभू तुझ्या रक्ताने ह्या सगळ्यांचं रक्त शुद्ध कर आणि सगळ्यांना सर्वांगाने आणि सर्वाताने शुद्ध कर. थँक्यू लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज गॉड. या या जालम या जालम या जालम या जालम या जालम अलियालम या जालम या जालम वरलम या जालम या जालम या जालम. लिविंग waters flow on, sweep away my pain, bring a healing to my heart, help me love once again. Holy Spirit flow on, sweep away my pain, bring a healing to my body, help me love once again. Blood of Jesus flow on, sweep away my pain, bring a healing to my body, help me love once again. Aliyaram ya jaram 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 aliyaram ya jaram sharam ya aliyaram ya jaram ya jaram ya jaram ya jaram ya jaram sharam ya. प्रभू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना सगळ्या बंधनातून मुक्त करत आहे, आमेन. बरं करत आहे. थँक्यू जीसस. थोडं शांत राहून आपण त्याचे आभार म्हणूया. I'll sing out a love song to Jesus in moments like these. I sing out a song, I sing out a love song to thee. In moments like these, I lift up my hands, I lift up my hands unto Jesus. In moments like these, I lift up my hands, I lift up my hands unto thee. Singing, I love you, Lord. Singing, I love you, Lord. Singing, I love you, I love you.
सर्व एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमूल्यवान रक्त धन्य असो. अवताराच्या अतिपवित्र साक्रमेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी माताईचं नाव धन्य असो. संत जोसेफ पिता तीव्रत पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय जयकार. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा, आनंदित सा. ओ सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा, आनंदित सा. चित्तज्ञानी प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. आमेन. आमेन.